हाँ। ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं नहीं सुके सुके सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त प्लस मराठी सॉन्ग वरती होणार आहे. आता सॉन्ग कोणतं होणार आहे? सॉन्ग होणार आहे मितवा सॉन्ग. आता मितवा सॉन्ग आपलं जे अलर्ट मोशन आहे त्या अलर्ट मोशन वरती आपण मितवा सॉन्ग वरती व्हिडिओ बनवलेला आहे. जर ते तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर व्हिडिओ तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, नाहीतर वरी आय बटन वरती असेल बघा मितवा सॉन्ग अलर्ट मोशन व्हिडिओ एडिटिंग. आज मितवा सॉन्ग वरती करतोय, बट आपल्या कॅपकट ऍप्लिकेशन वरती करणार मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं आपण आपलं मटेरियल यूज केलेलं आहे तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल एकदम फ्री मध्ये डाउनलोड करून घेऊ शकता. बाकी तिथून मटेरियल डाउनलोड करायचा काय प्रॉब्लेम आला तर त्याच्यापेक्षा एकदम बेटर पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल. तर आपण टेलिग्राम मध्ये सुद्धा मटेरियल प्रोव्हाइड करत असतो एकदम फ्री मध्ये. आता टेलिग्राम चॅनल नेमकी जॉईन व्हायचा कुठं? आता टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन हो मित्रांनो. बाकी जर तुम्हाला कॅपकट वगैरे काही इश्यू येत असेल तर कॅपकट 2026 लेटेस्ट व्हर्जन आपल्या टेलिग्राम वरती अवेलेबल आहे. तिथून जाऊन एकदम फ्री मध्ये डाउनलोड करून घ्या. आपलं पिन करून ठेवलेलं आहे. एकदम स्मूथ चालतं कॅपकट प्रो. आणि मित्रांनो, व्हिडिओ सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे. व्हिडिओ कोणी स्किप करायचं नाहीये, कारण आपण जे व्हिडिओ आहे आपल्या व्हिडिओमध्ये 2 मेन सिक्रेट ट्रिक सांगितले, जेणेकरून जो आपला व्हिडिओ जबरदस्त होते. ते जर तुम्ही 2 ट्रिक मिस केल्या तर तुमचा व्हिडिओ बरोबर होणार नाहीये, व्हिडिओ चुकामुक काहीतरी होईल. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा, थोडा स्किप करायचा नाहीये. सोबत व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, कुठला आहे वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर भाऊन आजच्या व्हिडिओ मी कोणत्या सॉन्ग वरती मारायचे तुम्हाला आपल्या प्रिव्ह्यू व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल. आता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करायची मित्रांनो. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. खूप जण व्हिडिओ सर्व संपूर्ण वॉच करतात, बट व्हिडिओला कोणी लाईक करत नाही, चॅनलला सबस्क्राईब करत नाही. हे विसरू नका मित्रांनो, हे खूप गरजेचं आहे. कारण एका लाईकमुळे काय होतं, नेमकी आपला व्हिडिओ बनतो कसा ते समजत नाही क्रिएटरला. म्हणजे आपला व्हिडिओ बनतोय का बरोबर का चुकतोय ते समजत नसते. त्यामुळे एक लाईक नक्की करत जा. एका लाईकमुळे खूप मोठा प्रभाव पडतो. म्हणजे आप काय वाटतं, व्हिडिओ एकदम बरोबर आणि जबरदस्त झालेला आहे, त्यामुळे सगळेजण लाईक करतात. त्यामुळे मनापासून एक लाईक नक्की करत जा. आमचं सुद्धा मला थोडं चांगलं वाटत असतं. ओके, आता आजच्या व्हिडिओ आपण कॅपकट वरती करणार आहोत. आता कॅपकट म्हणल्यावर पॉक्स VPN म्हणजे VPN लागणारच आहे. आता VPN म्हणल्यावर मी पॉक्स VPN वापरतोय. तुम्ही अदरवाईज कोणतं पण VPN यूज करू शकता, काही सुद्धा प्रॉब्लेम नाहीये. ओके, नाहीतर प्ले स्टोरवर दुसरं कोणतं पण VPN डाउनलोड करून घ्या. बट मी दुसरं VPN डाउनलोड करून बघितले, कॅपकट त्याला पकडत नाही बरोबर. त्याच्यापेक्षा सगळ्यात बेस्ट म्हणजे पॉक्स VPN यूज करा गाईस, नो प्रॉब्लेम. ओके, काही झंझट येत नाही, काही नाही. आता काय करायचं आहे, VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे. माझं जे VPN आहे ते मी ऑलरेडीच कनेक्ट करून घेतलेलं आहे. ओके, आता आपल्याला कॅपकट प्रो ओपन करायचं. कॅपकट जर तुमच्याकडे नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे, तिथून जाऊन डाउनलोड करून घ्या एकदम फ्रीमध्ये. ओके, आता काय करायचं, सिंपल न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे. एक तुम्हाला 30 सेकंद अशा प्रकारे व्हिडिओ दिला असेल तर हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. आता हा व्हिडिओ तुम्हाला कुठे मिळणार आहे? हा व्हिडिओ मिळणार आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, तिथून जाऊन फ्रीमध्ये डाउनलोड करून घ्या. सिंपल, हे बघा याची जी एंडिंग आहे आता एंडिंग कट करायची आपल्याला. तर एंडिंग कट केली, सिंपल. आता व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं, ते एक ऑप्शन आहे बघा, एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं. सिंपल ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं मित्रांनो. आता ऑडिओ आणि व्हिडिओ 2 सेपरेट करून घेतलेलं आपण. काय करायचं, जे खालचा सॉन्ग आहे सॉन्गवरती क्लिक करायचं. सॉन्गवरती क्लिक करायचं. आता काय करायचं, खाली थोडं स्क्रॉल करून इथं बीटचं ऑप्शन आहे, बीटचं ऑप्शनवरती यायचं आहे. आता आपले तुम्हाला बीट दिले असतील काय अशा प्रकारे. हे बघा तुम्हाला बीट दाखवतो. हे बघा इथं आपलं बीट नाव येईल, ते आपला बीट आहे. ओके, हा 1 नंबरचं बीट आहे. इथं आता 2nd नंबर बीट असणार आहे बघा, हे बघा इथे. ओके, अशा प्रकारे बीट्स ॲड करून घ्या तुम्ही. तर इथे एक बीट असणार आहे आपला, इथे एक आहे. ओके, लास्ट बीट इथे. ओके, आता इथे एक बीट आहे मित्रांनो. इथं सिंपल सोपे बीट आहे. इथं एक आहे. ओके, परत इथं एक आणि इथं एक.
इथं एक बीट आहे, इथं एक बीट आहे. ओके, सिम्पल इथं एक असणार आहे, समोर यायचं आहे, इथं एक असेल आणि इथं एक. हे बघा, परत इथं एक सिंगल बीट, इथं 2 बीट असतील. ही इथं एक आणि इथं एक. जास्त बीट नाहीत, म्हणजे हँग व्हायचं काही कारण नाही आहे. इथं एक बीट आहे, इथं एक बीट आहे. ओके, इथं एक सिम्पल. इथं एक बीट असेल आणि ते एंडिंगला बीट देऊन टाकायचं आहे. ओके, तर आपण इतकी बीट आपले ॲड करून घेतले आहेत. आता काय करायचं, सिम्पल. आता वेगवेगळे फोटो जसे यूज केले तसे वेगवेगळे फोटो यूज करा. जर तुम्हाला वेगवेगळे यूज करायचे असतील तर डायरेक्ट तुम्ही व्हिडिओ स्पीड करू शकता. नाही जर तुम्ही सिंगल फोटो यूज करणार असाल, काय करायचं आहे, एकच फोटो ॲड करून घ्यायचा. काय करायचं, आता व्हिडिओ आहे तो व्हिडिओ स्प्लिट करायचा आहे. व्हिडिओ स्प्लिट करून घ्यायचा आपण आपला बीट वाईज. हे बघा, एक आपला व्हिडिओ स्टेप बाय स्टेप स्प्लिट करून घ्यायचा, म्हणजे व्हिडिओ बरोबर स्प्लिट करून घ्या, नंतर आपल्याला प्रॉब्लेम नको. सिम्पल. हे बघा, अशा प्रकारे आपण आपले बीट स्प्लिट करून घेऊया, व्हिडिओ स्प्लिट करून घेऊयात. आता मित्रांनो, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. आपण सगळे स्टेप बाय स्टेप माहिती देत असतो त्यामुळे. ओके, हे बघा, सिम्पल. ओके, तर अशा प्रकारे आता काय करायचं नेमके विषय. आता स्टार्टिंगला जे स्प्लिट केलेला व्हिडिओ आहे ते व्हिडिओवरती यायचे, खाली तर स्क्रॉल करायचं आहे. इथं ऑप्शन आहे रिप्लेसचं, यावरती क्लिक करून तो फोटोजवरती यायचं आहे. जिथे काय तुमचा फोटो असेल तर तो फोटो ॲड करून घ्या. तुम्हाला एक्झाम्पलसाठी एखादा फोटो ॲड करून दाखवतो वाटलं तर मी. ओके, आता हे लोड होत आहे, लोड होता त्यामुळे आपल्याला थोडं थांबवावं लागणारच आहे. आता बघा, तुम्हाला दाखवतो एखादा फोटो ॲड करून. समजा हा फोटो मला ॲड करायचा, सिम्पल या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे, अशा प्रकारे झूम करायचं आहे. ओके, परत समोर येऊन त्याच प्रकारे रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे, दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. ओके, अशाच एकदम स्टेप बाय स्टेपमध्ये तुम्ही सगळे फोटो ॲड करून घ्या. आता तुम्हाला मी एक जर फोटो दाखवत बसलो तर डेफिनेटली आपलं जे टाईम आहे ते खूप टाईम जाणार आहे आपल्याला. त्यामुळे तुम्ही सगळे फोटो स्टेप बाय स्टेप ॲड करून घ्या. तुम्हाला इफेक्ट आणि ट्रान्झॅक्शन कशी ॲड करायची ते दाखवतो आपल्या मेन व्हिडिओवरती. ओके, तर सिम्पल मित्रांनो, आपण जो आपला मेन व्हिडिओ आहे तर मेन व्हिडिओवरती आलेलो आहे. तर आता काय करायचं, सिम्पल, हा जो 1 नंबरचा फोटो आहे तर 1 नंबरच्या फोटो कशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं मित्रांनो. तुम्हाला इनवरतीच आणि पहिल्याच इफेक्ट बघायला मिळणार आहे, ट्रिपल स्वॉप नावाचा. कोणता, ट्रिपल स्वॉप. तर सिम्पल ट्रिपल स्वॉप नावाचा इफेक्ट ॲड करायचा. याची लेंथ 3.3 सेकंड ठेवायची आहे. आउटवरती यायचं, इथं आउट फेड आउट नावाचं ॲनिमेशन असेल आउटमध्ये, तर ते 3 सेकंद देऊन टाकायचं. ओके, म्हणजे इतके 2 इफेक्ट एका फोटोला ॲड करायचे आहेत. समोरच्या फोटो कशी यायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. आता इनवरतीच तुम्हाला हा सुद्धा इफेक्ट बघायला मिळणार आहे, मल्टीफ्रेम स्विरिल नावाचा, मल्टीफ्रेम स्विरिल. तर हा इफेक्ट इथे ॲड करायचा आहे. परत 2.9 सेकंदाची लेंथ ठेवायची आहे, 1 सेकंद आउटची लेंथ ठेवायची. ओके, समोरच्या फोटो कशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे. आता ह्याचा इफेक्ट नेमकी गायब कुठं झाला आपण ते बघूयात, खाली आहे का. नसेल तर तुम्ही इफेक्टवरून समजून जावा कोणते इफेक्ट आहे ते. इफेक्टचं नाव काय करावं, एक मिनिट आपण बघूया तिथे इफेक्ट दिसतोय का. ओके, नाहीतर आपण इथं बॉक्स वगैरे सर्च मारून बघूयात. बॉक्स सॅच्युरेशन वगैरे काहीतरी असेलच नाही ते, बघूयात आपण. भेटला तर चांगलीच गोष्ट आहे. काहीच भेटतंय का नाही की राव, तर नाव काय या इफेक्टचं एवढं सुद्धा माहीत नाही आपल्याला. कसं झालं आहे, कॅपकटवरती न्यू इफेक्ट आले त्यामुळे आपल्याला समजत नाही नेमकी इफेक्ट कोणता आहे काय, त्यामुळे थोडंफार होत आहे गडबड. तशी गडबड कधी झालेली नाही आहे. ठीक आहे, जाऊ द्या. बघा तुम्ही तुमच्या यात लगेच सापडला तर हा बघा अशा प्रकारचा इफेक्ट आहे. एक फोटोवर येतो, बाकी सगळे सॅच्युरेशन बॅकचे होतात. तरी पण तुम्हाला झालं तरच दाखवतो बरे मी नाव घेऊन. परत हा एक इफेक्ट आहे बघा, हा इफेक्ट बघू तिथं कॉम्बोवरती वगैरे कुठं आहे का. इनवरचाच इफेक्ट आहे मित्रांनो हा. 4 बॉक्सेस काहीतरी नाव आहे याचं, 4 बॉक्सेस लाईट नावाचं काहीतरी आहे बघा. बघूयात आपण भेटतोय का 4 बॉक्सेस काहीतरी. एक मिनटं बघायचं इथं आपण 4 बॉक्स अशा प्रकारे काहीतरी सर्च तर मारावं लागेल ना, मारल्याशिवाय तर काय करणार आहे. 4 बॉक्स तर दाखवत नाही राव. नाही दाखवते. बघूयात लाईट वगैरे टाकून काय, लाईट 4 बॉक्स लाईट दाखव भाई इथं तरी. तर दाखवत तर नाही मित्रांनो. जर तुमच्या वर दाखवत असेल तर तुम्ही ॲड करून घ्या 4 बॉक्सचा काहीसा. हा बघा अशा प्रकारचा इफेक्ट आहे.
हा बघा अशा प्रकारे हा इफेक्ट 3D मध्येच आहे. ओके, इथे दाखवत नाही मित्रांनो, तर आपण बघितलं पण असतं. सॉरी या 2 इफेक्टसाठी. आणि तुम्हाला नावसुद्धा दाखवतो मी. समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, 14 सेकंदाच्या ॲनिमेशनवरती यायचं आहे. कॉम्बोवरती तुम्हाला इफेक्ट सर्च मारायचा पॉपिंग नावाचा. ओके, पॉपिंग नावाचा इफेक्ट असेल तर वरतीच इफेक्ट आहे पॉपिंग कॅन्डी नावाचा. सिम्पल पॉपिंग कॅन्डी नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. ओके, पॉपिंग कॅन्डी नावाचा इफेक्ट इथे ॲड करायचा आहे. समोरच्या छोट्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे. एक डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन असेल, हा ॲनिमेशन ॲड करायचा आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे. त्या पेंडलिंग आहे बघा, पेंडलिंग नावाचे इफेक्ट ॲड करून द्या. पेंडलिंग, हा पेंडलिंग आहे, याला पेंडलिंग नावाचे इफेक्ट ॲड करा. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे. एक इनवरती तुम्हाला इफेक्ट बघायला मिळणार आहे. हा इफेक्ट आहे बरं का, 1 मिनटं सांगतो तुम्हाला. हा इफेक्ट आहे स्विंग स्लाइड नावाचं काहीतरी आहे बघा, दाखवतो मी. सर्च मारूयात आपण स्विंग स्लाइड काहीतरी आहे. तर याला इथं स्विंग राईट नावाचं ॲनिमेशन आहे, हा सर्च मारून ॲड करून घ्या. ओके, त्याच्या समोरच्या म्हणजे छोट्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो. एक झूम ऑन नावाचं ॲनिमेशन असेल, हा झूम ऑन नावाचं ॲनिमेशन या फोटोला छोट्या फोटोला ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे. डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन असेल तर हा डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे. एक स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन असेल तर हा स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. ओके, तर समोर छोटा फोटो आहे, छोट्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे. एक पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन असेल, हा पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन या फोटोला छोट्या फोटोला ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी या परत ॲनिमेशनवरती कॉम्बोवरती येऊन पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं ॲनिमेशनवरती यायचं आहे. एक ट्रायजॅक्ट 2 नावाचं ॲनिमेशन आहे, ट्रायजॅक्ट 2. तर ट्रायजॅक्ट 2 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. या छोट्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे. एक डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशनवरती या. एक डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्या. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. याला स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. छोट्या फोटोला आणखीन एक इफेक्ट असेल तर हा स्लिप अँड स्लाइड 2 नावाची इफेक्ट आहे. समोर या स्लिप अँड स्लाइड 1 नावाची इफेक्ट ॲड करायचं. स्लिप अँड स्लाइड 2 आणि 1. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, एक ॲनिमेशनवरती येऊन 3D कार्ड 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करा. लास्टच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे. एक ट्रायप्लेक्स 1 नावाचं इफेक्ट असेल, ट्रायप्लेक्स 1, तर हा ॲनिमेशन इथे ॲड करायचं. ओके, तर आपण ॲनिमेशन ॲड केलेत. आता काय करूयात, इफेक्ट ॲड करूयात. त्यासाठी इफेक्टवरती यायचं आहे. आता यायचं एक 14 सेकंदापाशी 13.5 या. काय करायचं आता एक इफेक्ट ॲड करायचा. त्यासाठी व्हिडिओ इफेक्ट बॉडी इफेक्टवरती या. बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट असेल तर हा इफेक्ट ॲड करायचा. लेंथ याची इतक्या फोटो म्हणजे 1 2 3 फोटोपर्यंत ठेवून घ्या. आता काय करायचं, 3 नंबरच्या फोटोपाशी या. एक इफेक्ट असेल अर्ध्यातून ॲड करायचं आपल्याला. बॉडी इफेक्टच आहे, लाईट डिसॉल्व नावाचा इफेक्ट आहे, लाईट डिसॉल्ट. ओके, आता काय करायचं, एक आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. ते इफेक्ट सर्च मारा, व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा. तर व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. व्हायब्रेशन फ्लॅशची लेंथ जी आहे ते एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. परत इथंच येऊन आपल्याला इफेक्ट आणखीन एक ॲड करायचं आहे. पार्टीवरती यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती येऊन स्ट्रोब नावाचं इफेक्ट असेल, स्ट्रोब नावाचं इफेक्ट ॲड करायचं. लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. ओके, आता यायचं 18 सेकंदापाशी. 18 सेकंदापाशी आल्याच्यानंतर बॉडी इफेक्टवरती यायचं. ऑप्टिकल स्कॅन नावाचं इफेक्ट असेल, ऑप्टिकल स्कॅम, तर ऑप्टिकल स्कॅम नावाचं इफेक्ट ॲड करायचा आहे या फोटोला. एक 2 फोटो सोडायचे. 21 सेकंदापाशी फोटोपाशी यायचं आहे. परत बॉडी इफेक्टवरती यायचं आपल्याला. एक बटरफ्लाय विंग्स नावाचा इफेक्ट असेल, हा इफेक्ट ॲड करायचा आहे. परत काय करायचं, 24 सेकंदापाशी यायचं आहे. परत आपल्याला बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. टेक्नॉलॉजी 1 नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. परत 3 फोटो सोडायचे आहेत. 27 सेकंदापाशी यायचं आहे. परत बॉडी इफेक्ट आणि परत बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. आपण इतके इफेक्ट ॲड केलेत, व्हिडिओ इफेक्ट, बॉडी इफेक्ट. आता स्टार्टिंगला यायचं आहे, हा जो प्लस आहे म्हणजे ट्रान्झॅक्शन आहे, ट्रान्झॅक्शनवरती यायचं आहे. एक लाईटवरती या. लाईटवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला सांगतो. लाईटवरती यायचं आहे आणि एक इथं इफेक्ट आहे बघा, ब्लेंच नावाचा. हा बघा, हा ब्लेंच नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. लेंथ 0.1 सेकंड ठेवायची. अपलोड टू ऑलवरती क्लिक करायचं म्हणजे आपले ट्रान्झॅक्शन आहेत ते सगळ्या ट्रान्झॅक्शनला जाऊन बसणार आहेत. आता इतकं झालं. एक छोटंसं काम करायचं आहे. समोरचे 4 ट्रान्झॅक्शन आहेत, हे ट्रान्झॅक्शन आपल्याला कट करायचे. ओके, हा एक, हा 2 नंबरचा. ओके, हा 2 नंबरचा, हा एक 3 नंबरचा आणि हा एक 4 नंबरचा. ओके,
4 नंबरचा राहू द्या, वाटलं तर काही अडचण नाही. फक्त हे 3 तरी आहे, ते 3 तरी कट करून घ्या. तर सिंपल मित्रांनो, आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ अशा प्रकारे जनरेट झालेला आहे, म्हणजे व्हिडिओ बनवून झालेला आहे. काय करायचं, सिंपलवर एक्सपोर्टवरती क्लिक करून द्या. तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. ओके, तर सिंपल मित्रांनो, आपला व्हिडिओ क्रिएट झालेला आहे, एक्सपोर्ट करून घ्या. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेनिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. जर तुम्हाला अलर्ट मोशनवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर अलर्ट मोशनवरती ऑलरेडी ह्या सॉन्गवरती आपला व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओ खाली आणि ट्रेंडिंगवरती असेल बघा. तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरची व्हिडिओ बघत राहा. नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा कमेंट करू नका कळवा. त्या टॉपिकवरती आपण 100% व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करूया. तर भेटूया नवीन एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराज, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ.